नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. बघा मी काय आणले, मी हे केळीचे खोड आणलेले आहेत, त्याची मी भाजी बनवणार आहे. हे बघा, हे असे असतात, हे बघा हे असे असतात, असे हे खोलायचे, कट कट कट. हे असे हे आतले पूर्ण हे असं काढून त्याचं आतले जे हे असतं बघा, हे असं हे काढून त्याची भाजी बनवणार. हे बघा, हे असे धागे असतात, हे याला कापताना हे असे येतात ना, ते फक्त काढून टाकायचे. एकदम असे बारीक करायचे. हे बघा, हे असे बारीक करून घ्यायचे असे. हे बघा, हे असे तुकडे करायचे बघा बारीक असे, आणि हे पाण्यामध्ये टाकायचे. थोडा वेळ पाण्यामध्ये टाकून ठेवायचे. तर थोडंसं ना पाण्यावर थोडंसं लिंबू पिळून टाकायचं, काळे नाही. थोडा वेळ 10 मिनिटं ठेवायचं पाण्यात. हे बघा, हे धुवून मी घेतलेत. आता हे उकडायला ठेवायचे पाण्यामध्ये. मी पाण्यात उकडत ठेवते थोडा वेळ. हे बघा, मी उकडत ठेवलेत, आणि त्याच्यामध्ये थोडे मी काळे वाटाणे पण टाकलेत. ह्यामध्ये थोडीशी मी हळद टाकते. थोडं मीठ टाकते आणि जरा उकळायला ठेवते. ही काही भाजी शिजली आहे. आता आपण त्याला थोडीशी फ्राय करून घेऊया. भाजी हे करून घेतले, थोडीशी तळून घेतले तेलामध्ये परतून. आता आपण फोडणीला देऊया. फोडणीसाठी कांदा घेतलाय, कढीपत्ता, ठेचलेलं लसूण, आणि थोडं मी सुकं खोबरं भाजून घेतलेलं बारीक वाटून. राई लागेल आणि जिरं. तेल तापलंय, आता त्याच्यामध्ये राई टाकू, थोडी जिरं, लसूण, थोडं हिंग टाकूया. लसूण लाल झाले, आता कांदा टाकू. कांदा लाल झाला, आता थोडी हळद टाकू. 2 चमचे मसाला टाकलाय मी, 1 चमचा धना पावडर. आता ही भाजी त्याच्यात मिक्स करूया. भाजीचं उकळलेलं पाणी ते पण टाकू त्याच्यामध्ये. पुरतं मीठ टाकूया, कारण की आधी पण टाकलं होतं मीठ. हे बघा, हे सुकं खोबरं मी वाटून ठेवलेलं ते आता त्याच्यामध्ये मिक्स करते. थोडं झाकण ठेवून थोडंसं झाकण ठेवते वाफवायला. याच्या खोड्याची भाजी तयार आहे, झाली आहे पूर्ण. हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.